जयवीर मीडिया न्यूज में मैं सृष्टि असाटी आपका स्वागत करती हूं। आइए नजर डालते हैं आज की कुछ खास खबरों पर। हाल ही में कांग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी को ईडी द्वारा पूछताछ के लिए बुलाया गया। इसी को लेकर निषेध सभा का आयोजन किया गया था। इस निषेध सभा में डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर के पुतले के पास अभिवादन करने के लिए आए कांग्रेस कार्यकर्ताओं द्वारा चप्पल पहनकर प्रवेश किया गया और कहा गया कि अगर कोई इसके बाद चप्पल पहनकर आया तो सांसद हो या फिर विधायक उनको चप्पल मारे बगैर नहीं छोड़ेंगे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ हेतुपुरस्पर म्हणाव, जाणीवपूर्वक म्हणाव, सर्व राजकीय पक्षांचे लोक चपला घालून गेले। त्याचा आम्ही आज निषेध करत आहोत। याचे कारण असे की जर आपण कोणत्याही मंदिरात जर जातो तर आपण चपला बाहेर काढतो, हे जाणीवपूर्वक सर्वांना माहीत असते। आणि लहान लेकरूसुद्धा जरी चप्पल घालून मंदिरात गेलं तर त्याचे आईवडील त्याला चप्पल घालून मागे ओढताना चप्पल काढायला लावतात। पण मात्र काल इथे ज्याही पक्षाचे इथे आंदोलन होतात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळून ज्याही राजकीय पक्षाचे आंदोलन होतात त्यांना आम्ही वारंवार सांगून इच्छितो आणि सांगून थकलेलो आहे की आतमध्ये याच्या वेळेस चप्पल बाहेर काढत जा। मात्र नेते असतील, आमदार खासदार असतील, हे चप्पल बाहेर काढतात, पण त्यांच्यासोबतचे जे हौशे कार्यकर्ते असतात ज्यांना फोटोमध्ये येण्याची खूप गडबड असते, ते चप्पल घालून काल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ होते। म्हणून हा आम्ही सर्व पक्षांचा, राजकीय जितकेही पक्ष आहे, त्यात सेना असेल, त्यात भाजप असेल, त्यात राष्ट्रवादी काँग्रेस असेल, त्यात काँग्रेस असेल आणि इतर कुठलेही पक्ष असेल, MIM असेल, असे जे पक्ष इथे चप्पल घालून जातात हे हेतुपुरस्पर यांचं ठरलेलं असते। आणि भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी यांचे आंदोलन इथून चालू होतात। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकच आंबेडकरी जनतेचे नसून हे संपूर्ण भारताचे आहेत आणि सर्व लोकांचे आहेत। म्हणून आम्ही त्यांना इथून कोणत्याही प्रकारचं आम्ही नाही म्हणत नाही किंवा त्यांना आम्ही विरोध करू शकत नाही। ईडी द्वारा कांग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी को पूछताछ के लिए फिर से पेश होने के लिए कहने से नाराज हुए पिंपरी चिंचवड शहर कांग्रेस द्वारा तीव्र आंदोलन किया गया। पिंपरी चिंचवड कांग्रेस ने दोबाड़ी यहां शहीद भगत सिंह की प्रतिमा के सामने विरोध प्रदर्शन कर केंद्र सरकार और प्रधानमंत्री इनका कड़ा निषेध किया गया। साथ ही केंद्र की बीजेपी सरकार और मोदी सरकार के खिलाफ नारेबाजी भी की गई। गैरवापर करणाऱ्या मोदी सरकारचा, काँग्रेस पक्षाचा, सोनिया गांधी आप संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। सोनिया गांधी आप संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। सोनिया गांधी आप संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। काँग्रेस पक्षाचा, ईडीचा गैरवापर करणाऱ्या मोदी सरकारचा, सीबीआयचा गैरवापर करणाऱ्या मोदी सरकारचा, काँग्रेस पक्षाचा, सोनिया गांधी आप संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। सोनिया गांधी आप संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। राहुल गांधी आप संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। राहुल गांधी आप संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। प्रियंका गांधी आप संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। प्रियंका गांधी आप संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। नाना भाऊ पटोले आप संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। नाना भाऊ पटोले आप संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। काँग्रेस पक्षाचा ईडीचा गैरवापर करणाऱ्या मोदी सरकारचा, ईडीचा गैरवापर करणाऱ्या मोदी सरकारचा, सीबीआयचा गैरवापर करणाऱ्या मोदी सरकारचा, सीबीआयचा गैरवापर करणाऱ्या मोदी सरकारचा। राष्ट्रवादी के नेता शरद पवार महाराष्ट्र कुश्तीगीर परिषद के अध्यक्ष थे, लेकिन कुश्तीगीर परिषद बर्खास्त की गई। इसीलिए अब कुश्तीगीर अध्यक्ष पद के लिए वर्धा के भाजपा सांसद रामदास तड़स अध्यक्ष पद के लिए नामांकन करने वाले हैं।
महाराष्ट्र में सत्ता पलटते ही कुश्तीगीर परिषद बर्खास्त की गई। राष्ट्रवादी के नेता शरद पवार इन्हीं का वर्चस्व रहते हुए महाराष्ट्र कुश्तीगीर परिषद अपने कस्बे में लेने का प्रयास भाजपा कर रही है, ऐसी प्रकार की चर्चा हो रही है। आतापर्यंत अहम भूमिका बजावली, जी कुस्तीमध्ये वाहून घेतली, याच लोकांना आम्ही फॉर्म भरण्याकरिता सांगितलं आणि त्यामुळं अविरोध होईल। परंतु आम्ही 2-2 फॉर्म याच्यासाठी भरले का कोणाचा रिजेक्ट झाला, काही झाला, त्याच्यामुळे 2-2 फॉर्म सर्वांना टाकायला सांगितलं आम्ही। आणि मला असं वाटतं की सुरळीत ही निवडणूक पार पडत आणि येणाऱ्या काळात आम्ही या कुस्तीगीर संघाच्या माध्यमातून ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राचा खेळाडू कसा जाऊ शकते हा सातत्याने आमचा प्रयत्न राहील। ज्यावेळेस नरसिंग यादवला ऑलिम्पिकमध्ये पाठवण्याची वेळ आली होती त्यावेळेस मात्र महाराष्ट्राच्या कुस्तीगीर परिषदेनं आम्हाला मदत केली नाही। याउलट मी स्वतः ब्रिजभूषणकडे गेलो, त्यानंतर या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीकडे गेलो आणि नरसिंग यादवला महाराष्ट्राचा आहे म्हणून त्याला ऑलिम्पिकमध्ये जाऊ द्यायचं असं ठरवलं असेल तर मग हे बरोबर होणार नाही। त्याची तुम्ही सुशील कुमारसोबत लढत घ्या आणि त्यावेळेस मात्र नरसिंग यादवला त्या ठिकाणी पाठवण्यात आलं। अनेक प्रकरण झाली त्यावेळेस नरसिंग यादव जाऊ नाही म्हणून, महाराष्ट्राचा खेळाडू जाऊ नये आणि म्हणून आमचा एकच याच्यामागचा उद्देश आहे की महाराष्ट्रातून चांगल्यात चांगला खेळाडू ह्या ऑलिम्पिकमध्ये गेला पाहिजे। येणाऱ्या काळात महाराष्ट्रातून ऑलिम्पिकचा खेळाडू तयार होईल हे आम्ही तुम्हाला या ठिकाणी ग्वाही देतो। कॉमनवेल्थ असो, राष्ट्रकुल असो, राष्ट्रीय स्पर्धा असो की जागतिक स्पर्धा असो, यामध्ये महाराष्ट्राचे खेळाडू जायला पाहिजे, हेच महाराष्ट्राच्या कुस्तीगीर परिषदेचं आमचं ध्येय आहे। त्यानंतर पवारसाहेबांपाशी आम्ही गेलो, पवारसाहेबाला आम्ही सांगितलं की बाळासाहेब लांडगे जे महासचिव आहे तुम्ही लक्ष देत नाही, त्याला तुम्ही सांगा का तुम्ही असं करू नका। साताऱ्याला जेव्हा आता कुस्ती स्पर्धा झाली होती, कुस्ती स्पर्धा देताना सर्व खर्च ह्या त्या जिल्ह्यानं करत राहते। सातारा कुस्तीगीर संघानं पूर्ण खर्च केला, पण बाळासाहेब लांडगेनं 42 लाख रुपये हे महाराष्ट्र शासनापासून आणले आणि त्यांना सांगितलं का हा खर्च आम्ही करतो आणि वेगवेगळे बिलं काढून हा पैसा गबन करण्याचं काम त्यांनी केलं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे इनके विधायक तथा कई कार्यकर्ताओं के शिवसैनिकों को लालच दिखाकर शिंदे पार्टी में शामिल करने की कोशिश कर रहे हैं। कोल्हापुर के सच्चे निष्ठावान शिव सैनिक है, इसलिए कोई भी व्यक्ति, कार्यकर्ता और पदाधिकारी भी शामिल नहीं होंगे। अगर किसी ने जानबूझकर कोशिश की तो अपनी शिवसेना तरीके से जवाब देंगे। ऐसी बात कोल्हापुर शिवसेना प्रमुख संजय पवार इन्होंने प्रेस वार्ता में कही। काही एजंट आणि त्याचे सहकारी आतापर्यंत जवळजवळ 16 ते 17 आमच्या पदाधिकाऱ्यांना फोन आलेले आहेत। 16 ते 17 की तुम्ही शिंदे गटात इकडे या, तुम्हाला काय अपेक्षित आहे, तुम्हाला पद पाहिजे तर पद, नाहीतर बाकीच्या काही कृती असतील तुमच्या समाधान करायचं असेल तर त्या पदे समाधान आम्ही करू शकतो। परंतु तो तुम्ही तिकडचा जो आता गट आहे तो सोडून, पक्ष सोडून आमच्या शिंदे गटात अशा ऑफर आल्या आणि म्हणून आम्ही गांभीर्याने आज आपण आपल्या समोर सांगू इच्छितो की कोणत्याही परिस्थितीत अजून सुद्धा त्यांच्या हाताला शिवसैनिकांची शिवसेना पदे हाताला लागलेला नाहीये, कारण निष्ठावंत शिवसैनिकांची फळी इथं आहे कोल्हापूरमध्ये आणि जे फसतील ते कायमची फसतील। कारण आम्ही उद्धवजी साहेबांना हेच सांगणार आहे की आज तुमच्या सोबत नाही आहेत त्याला परत मातोश्री दारू उघडू नका, कायमची बंद करा, नाहीतर ही लोकांना सवय लागतील। अशा लोकांना अडचणी त्यामुळे आपल्याला थांबायला पाहिजे। या लोकांनी आपल्याला वाटतं तर ते न करता आज शिवसैनिकांचे कष्ट वाया जात आहेत। उद्धवजी ठाकरे साहेबांचा विश्वासघात केलेला आहे आणि ह्याचा धडा ह्यांना त्यांच्या निवडणुकीला पुढे निश्चितपणे कळेल। जय भीम इंडिया न्यूज में यहाँ लेते एक छोटा सा ब्रेक। नमस्कार दोस्तों, मैं नॉलेज ट्रैफिक से बात कर रहा हूं। क्या आपको ट्रेडिंग सीखना है? तो ये सीखने के लिए आप कितना फीस दोगे? 5,000, 10,000, 20,000, 50,000 या 75,000?
ऐसे बहुत सारे लोग अलग अलग तरह की फीस लेके आपको खाली सिखाते हैं और बाद में फोन भी नहीं उठाते, राइट? यहाँ नॉलेज ट्रेड एफएक्स आपको सिखाने वाला है, उसके साथ साथ आपके साथ पूरा ट्रेडिंग का जर्नी आपको दिखाने भी वाला है। तो देखते हैं नॉलेज ट्रेड एफएक्स से आपको क्या मिलने वाला है। यहाँ पे आपको $200 का फीस देना है। वो फीस में आपको सबसे पहली चीज मिलेगी जो है आपको बेसिक ट्रेडिंग का ट्रेनिंग। उसके साथ दूसरी चीज मिलेगी एडवांस ट्रेनिंग, जिसमें ग्राफ्स कैसे पढ़ने हैं, कैंडल्स कैसे पढ़ने हैं, इंडिकेटर्स कैसे लगाने हैं, इवन दो सिग्नल्स कैसे जनरेट करने हैं, ये भी सिखाया जाएगा। जिसके लिए लोग बाहर 20,000 से 75,000 तक का फीस चार्ज करते हैं, ये भी आपको ओनली $200 में यहाँ पे मिलने वाला है। इसके बाद तीसरी जो चीज मिलने वाली है आपको वो है सिग्नल्स। ये सिग्नल्स की एक्यूरेसी 70 से लेके 90-95% तक है। ये भी सिग्नल्स आपको फ्री में मिलेंगे, जिसके लिए बाहर चार्ज किया जाता है 5,000 से 20,000 तक महीने का, राइट? इससे भी सबसे बेहतरीन चीज क्या है दोस्तों पता है? नॉलेज ट्रेड एफएक्स यही $200 आपको वापस आपके ट्रेडिंग अकाउंट में देने वाला है, जिसके थ्रू आप ट्रेडिंग करके प्रॉफिट भी जनरेट कर सकते हो। तो हुआ ना ये अकाउंट फ्री, ये ट्रेनिंग फ्री, क्योंकि $200 तो आपको वापस ट्रेडिंग अकाउंट में मिल गए। नॉट ओनली दिस, तो इसके साथ जो सपोर्ट मिलने वाला है ना दोस्तों, ये $200 जब तक आपके अकाउंट में है तब तक लाइफ टाइम यहाँ पे आपको सपोर्ट मिलने वाला है। वो टेलीफोनिक रहेगा, वो इंटरनेट पे रहेगा, जूम पे रहेगा, और आपको फिजिकली सपोर्ट भी मिल रहा है। तो दोस्तों नॉलेज ट्रेड एफएक्स से इतनी सारी चीजें आपको मिल रही है, आप तो खुद करो ही करो, लेकिन अगर आपको नहीं करना है तो ये वीडियो अपने दोस्तों में भेजो। और जो नंबर नीचे दिया गया है ये नॉलेज ट्रेड एफएक्स का नंबर है, आप इस पे कांटेक्ट करो और अपना ट्रेडिंग खुद करना सीखो। इसके साथ नीचे दिया गया नंबर ये नॉलेज ट्रेड एफएक्स का नंबर है, तो आप इस पे कांटेक्ट कर सकते हो। सो विश यू ऑल अ हैप्पी ट्रेडिंग एंड हैव अ सक्सेसफुल ट्रेडिंग। थैंक यू वेरी मच। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काड़े आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kadepailshospital.com। ब्रेक के बाद आपका स्वागत है। अमरावती जिले के शिवसेना तालुका प्रमुख गोपाल पाटिल अरबट, इनके नेतृत्व में मुख्यमंत्री की मौजूदगी में मुख्यमंत्री शिंदे के मुंबई आवास स्थान पर सैकड़ों कार्यकर्ताओं ने सार्वजनिक रूप से शिंदे गठ में शामिल हो गए। इसी बीच दरियापुर यहां छत्रपति शिवाजी महाराज इनका पुतला स्थापित किया जाना चाहिए, ऐसी मांग कार्यकर्ताओं के मुख्यमंत्री को करने पर उन्होंने आश्वासन दिया कि जल्द से जल्द दरियापुर यहां छत्रपति शिवाजी महाराज का पुतला स्थापित किया जाएगा। जिल्ह्यामधून आपल्याला भरघोस पाठिंबा मिळेल। दर्यापूर मधली एक छोटीशी मागणी साहेब इथे सगळ्या उपस्थितांची, त्या ठिकाणी एक शिवाजी महाराजांचा पुतळा व्हावा आणि त्यासाठी आमच्या तालुका प्रमुखांनी मागे पुतळा बसवला होता, परंतु त्याच्यावर केसेस दाखल झाल्या। परंतु त्या ठिकाणी जागा सुद्धा उपलब्ध आहे। आपण जर त्या ठिकाणी सीईओ ला सांगू, आता तर आपण मुख्यमंत्री आहात, नक्कीच तो विषय मार्गी लागेल, ही एकच अपेक्षा घेऊन सर्वच्या सर्व शिवसैनिक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। दर्यापूर मधील सर्व शिवसैनिक कार्यकर्ते पदाधिकारी कॅप्टन अभिजित अडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही किती प्रवास केला? 650 किलोमीटर प्रवास करून इथं तुम्ही मला भेटायला, समर्थन पाठिंबा द्यायला आलेला, त्याबद्दल मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो, आपले आभार मानतो, आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो। गेल्या महिन्याभरात आपण सगळं पाहताय, सगळीकडून राज्यभरातून खूप मोठ्या प्रमाणावर लोकांचं प्रेम, आशीर्वाद पाहायला मिळतंय, त्याबद्दल मी आपला खूप खूप आभारी आहे। आता मी या राज्याचं आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने, बाळासाहेबांच्या, दिघे साहेबांच्या आशीर्वादाने
या राज्यातल्या जनतेच्या आशीर्वादाने मी मुख्यमंत्री म्हणून काम करतोय. अभिजित अडसूळ यांनी सांगितलेलं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तातडीने त्या ठिकाणी लागेल, बसवाल आपण. त्यासाठी कुठेही निधी कमी पडू देणार नाही, एवढंच या प्रसंगी सांगतो. त्यापेक्षा आणखी आपल्याला जे काही विकासासाठी पैसे लागतील तेही राज्य शासनाच्या वतीने तुम्हाला दिले जातील, ही देखील मी ग्वाही आपल्याला देतो. चांगलं काम करा, लोकांची सेवा करा आणि या राज्याचा जे काही योजना आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करा, एवढंच मी या प्रसंगी सांगतो. हे राज्य सर्वसामान्य लोकांसाठी आहे. हे राज्य सर्वांगीण विकास आपण या राज्याचा करणार आहोत आणि म्हणून तुमच्या भागातली जी काही कामं प्रकल्प अभिजित असतील ती देखील तुम्ही या ठिकाणी मांडा, त्याला देखील न्याय दिला जाईल, एवढंच सांगतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मावल के सांसद श्रीरंग बारने और पूर्व सांसद तथा शिवसेना के उपनेता शिवराव आढळराव पाटिल ने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट में प्रवेश किया, इसलिए उनका निषेध करने के लिए शहर शिवसेना की ओर से पिंपरी से डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर पुतला चौक में आंदोलन किया गया. विचार न करता हे लोकप्रतिनिधी निवडून देण्याकरिता जे जीवाचं रान केलं होतं त्याचा यांनी सर्वांनी घात केलेला आहे, आत्मघात केलेला आहे, सर्वांचा विश्वासघात केलेला आहे. त्यामुळे आम्ही सर्व शिवसैनिक ह्या गद्दारांना या ठिकाणाहून आव्हान करतो, जर तुमच्यामध्ये हिंमत असेल तर राजीनामा द्या आणि पुन्हा एकदा निवडणुकीला सामोरं जा, तेव्हाच आम्ही तुम्हाला खरं मानू. राजकारण करत असताना, जनमत घेत असताना आज जर तुम्ही म्हणत असाल की किती डोके आहेत त्याला महत्त्व आहे, मेजॉरिटीला महत्त्व आहे, परंतु ती मेजॉरिटी तुम्ही कुणाच्या जीवावर उभी केलेली आहे हे देखील विश्वासाने पाहण्याची गरज आहे. खरं तर हे जे लोकप्रतिनिधी निवडून आलेले आहेत ते आमच्या सर्व शिवसैनिकांच्या जोरावर निवडून आलेले आहेत आणि या सर्वांनी जो आमचा विश्वासघात केला आहे, येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे त्यांना याचा मोबदला, त्यांना याची परतफेड आमच्या शिवसैनिकांकडनं आम्ही करून देणार. यापुढे त्यांच्यावरती लागलेला गद्दारीचा शिक्का त्यांच्या पुढील 5 पिढींना बुजवता येणार नाही. इथून पुढे त्यांना कुठलाही हा जो संताप आहे हा फक्त शिवसैनिकांचा नसून हा महाराष्ट्रातील जनतेचा शिवसंताप आहे. त्यांनी तुमच्याशी कोणती चर्चा केली? दबाव तंत्र वापरून, ईडीचा वापर करून, सीबीआयचा वापर करून आणि इतर सर्व यंत्रणांचा वापर करून त्यांनी या राज्यामध्ये सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केला आणि तो झालेला आहे. परंतु भारतीय जनता पार्टी असेल किंवा अन्य कोणी असेल त्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की संविधान, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान आज देखील या देशामध्ये अस्तित्वात आहे आणि संविधान असेल आणि सुप्रीम कोर्ट असेल याच्याकडून आम्हाला निश्चितपणे न्याय मिळणार आहे. कारण की ज्या पद्धतीने 16 आमदारांच्या निलंबनाची कारवाई होण्यापूर्वीच या ठिकाणी शपथविधी घेऊन त्यांनी सरकार स्थापन केलं, तर हे सर्व बेकायदेशीर कृत्य आणि भारतीय राज्यघटनेला पायदळी तुडवायचं काम या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून होतोय. याचा आम्ही सर्व पिंपरी चिंचवड शहरातील शिवसैनिक सर्व जाहीर निषेध व्यक्त करतो. राज्य की राजनीति में बड़ी उथल-पुथल में महाविकास आघाड़ी ने सत्ता से इस्तीफा दे दिया है. फिर महाविकास आघाड़ी में तत्कालीन मुख्यमंत्री और उप मुख्यमंत्री के नेतृत्व में शिंदे समूह और बीजेपी की संयुक्त सरकार सत्ता में आई. इसी को लेकर रायगढ़ जिले में शिवसेना प्रमुख, पदाधिकारी, कार्यकर्ता, विधायक महेंद्र दलवी के नेतृत्व में शिंदे गठ में शामिल हुए. इसमें शिवसेना पेन तालुका प्रमुख तुषार मानकवले द्वारा सहयोगियों के साथ शिंदे गट में शामिल हुए. माझ्या 7 महिन्याच्या कारकिर्दीमध्ये तालुका प्रमुख पदाच्या आज मी माझा कार्यकाल संपवला असं मी जिल्हा प्रमुखांकडं राजीनाम्याचं पत्र दिलेलं आहे. तालुका प्रमुख पदाची धुरा हातात घेतल्यानंतर 7 महिने जो काही तेव्हाचे जिल्हा प्रमुख आमदार महेंद्र दलवी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जो काही काम केला, ती जी कामाची पद्धत होती ती मला आता एकंदरीत अशी वाटायला लागली का या आताही जेव्हा हा प्रकार जेव्हा घडला 1-2 महिने झाले या गोष्टीला, तर असं मला जाणवलं का आपण इथं काम करू शकत नाही. प्रशासकीय बाबी असतील, सगळी सरकारी कार्यालय असतील, एकंदरीत असं वाटायला लागलं का कुठं जातो तिथं आपली वचक राहिली नाही. आणि पेन तालुक्यामध्ये मला कोणाला टीका नाही करायची, पण एकंदरीत गटबाजीचं राजकारण हा जबरदस्त आहे. एवढा गटबाजीचं राजकारण जबरदस्त आहे का माझ्यासारखा कार्यकर्ता तिथं काम नाही करू शकत. आणि मी माझी शिवसैनिकांवर अजिबात म्हणजे कसली टीका मला करायची पण नाही.
शिवसैनिकांनी ह्या 7 महिन्याच्या कालावधीमध्ये एवढा जबरदस्त प्रतिसाद दिला का जो सहकार्य केला मला त्याच्यामुळे तिथं प्रचंड उसळी घेतली होती संघटनेच्या कामामध्ये. पण काही पदाधिकाऱ्यांना ते खटकत होता. शिवसेनेचा अधिकृत तालुका प्रमुख मला जाहीर केला होता, तरी पण शाखेमध्ये काही माजी पदाधिकारी, आजी पण काही पदाधिकारी असतील, येत नव्हते, तिथे बसत नव्हते. तर मला असं आता ह्या 2-4 दिवसामध्ये असं मला तीव्रतेने वाटायला लागला का मी पदावर असल्यामुळे कुठंतरी आता ही गडबाजी एवढी जोरात चालू झाली होती का ही गडबाजी कुठेतरी थांबली पाहिजे. जर का मी गेल्यामुळे थांबत असेल तर मी या पदाचा आज इथं राजीनामा दिला आहे. आणि राहिला विषय महेंद्र दलवींना समर्थनाचा विषय ना, महेंद्र दलवी जेव्हा सुरतला आमदार गेले होते तेव्हा मला ते स्वतःहून फोन करून सांगितला होता का तुषार तू शिवसेनेमध्येच राहा, आम्ही पण शिवसैनिकच आहोत. तेही कुठलाही गडबाजीचा विषय ठेवला नव्हता. मला स्वतःहून ते सांगितलं का तू शिवसेनेमध्येच राहा, तिथं तू कार्यरत राहा, तू काय इकडे अलिबागला येऊ नकोस. आणि त्याच्यानंतर वारंवार मला सांगत होते का तू शिवसेनेत राहा, आम्हाला पण शिवसेनेतच यायचं, आम्ही शिवसैनिकच आहोत. फक्त हा अंतर्गत जो काय वाद होता तो आता कुठंतरी मला असं वाटतं आता न मिटण्याच्या मार्गावर असेल. पण अजून पण आमची अशी इच्छा आहे का हा वाद मिटावा आणि आमदारांची पण इच्छा हीच आहे का हा वाद कुठंतरी मिटेल, ही त्याच आशेवरती ते आहेत. पण तरी पण जर का हा वाद मिटत नसेल पण पेणमध्ये सर्वसामान्य शिवसैनिकांची कामं ही सगळ्यांचा असा एकच सगळ्यांचा असं मत आहे का महेंद्र दलवीच हे काम करू शकतात, अन्यथा इथं कुठलाही राजकीय नेता शिवसेनेमध्ये हा काम करू शकत नाही. प्रवेश म्हणता येणार नाही. तुषार हा माझ्या हृदयातला कार्यकर्ता आहे, तालुका प्रमुख पेण. खरी सगळी जी मंडळी आहेत ते कट्टर समर्थक असल्यामुळे मधल्या घटनेमध्ये त्यांना सांगितलं बा तिथे थांबा आणि सगळ्यांची गोळाबेरी करून एकदाच या. ते आजचा दिवस. आणि खरं तर असं जिल्ह्यातल्या पूर्ण भागामध्ये जे सगळे पदाधिकारी आहेत येत्या 10-15 दिवसामध्ये पूर्ण सगळ्या शिंदे गटामध्ये येतील, हे आपण स्पष्ट होईल, आपण बघायलाच. भाजपा के मोदी सरकार के कार्यकाल में देश में बेरोजगारी बढ़ रही है। रोजगार के लिए युवक दर दर भटक रहे हैं, लेकिन केंद्र सरकार का ध्यान इस गंभीर समस्या की ओर नहीं है। इसलिए केंद्र रोजगार आंदोलन समिति की ओर से 16 अगस्त को दिल्ली के जंतर मंतर पर बेरोजगार युवकों को न्याय दिलाने के लिए भव्य आंदोलन किया जाएगा। ऐसी जानकारी वर्धा में आयोजित प्रेस वार्ता में राष्ट्रीय संयोजक प्रदीप दमानी, प्रवीण पेठे, जेके दमानी, विजय सुरकार इन्होंने दी। दिसंबर 2020 को हमने संयुक्त रोजगार आंदोलन समिति द्वारा बनाए गए एक नेशनल एम्प्लॉयमेंट पॉलिसी का ड्राफ्ट पीएमओ को भेजा था और उनसे रिक्वेस्ट की थी कि इसके ऊपर आप एक एम्प्लॉयमेंट पॉलिसी बनाइए और उसको अप्लाई करिए। पर अभी तक उसके ऊपर में कोई एक्शन लिया नहीं गया और हमारे जो ड्राफ्ट बनाया था उसकी हमारे को कोई रिप्लाई भी नहीं मिली। इसी सिलसिले में हमने पिछले 2 सालों में हर गांव, हर तालुका लेवल पे रोजगार संवाद किया, रोजगार सांसद की। साथ ही साथ 23 और 24 मार्च को नई दिल्ली के अंदर में रोजगार सांसद का आयोजन किया गया, जिसके अंदर में लगभग 400 संगठनों ने पार्टिसिपेट किया और ये आश्वासन दिया कि हम ये रोजगार नीति में संयुक्त रोजगार आंदोलन समिति के साथ हैं और ये पॉलिसी में जो उनसे हमने सजेशन मांगे जो हमने इनकॉर्पोरेट किए। हमारी पॉलिसी के अंदर में 10 चीज़ों के ऊपर हमने ध्यान दिया है, जो कि है मिनी टेक्नोलॉजी, मिनिमम क्रेडिट सपोर्ट, माइंडसेट एंड स्किल ट्रेनिंग, मिनी मार्केट, मल्टीनेशनल इंटरस्टेट एंड इंट्रास्टेट सप्लाई चेन, मैन्युफैक्चरिंग इन स्मॉल मीडियम एंड लार्ज स्केल सेक्टर्स, minimum economic support and job security, minimum wage and social security for workers for their respectful life। हर इंसान को एक हक होता है कि वो एक रिस्पेक्ट भरी जिंदगी जिए जिसमें मिनिमम उसको सपोर्ट मिल सके। तिथे पण एक अन्न भुकेचा प्रश्न निर्माण झालेलाच आहे, पण बेरोजगारी पण एक मुख्य कारण आहे। तर भारतातले जितके राज्य आहेत त्या राज्यामधून हजारो तरुण युवकांनी ऑनलाईनमध्ये याच्यामध्ये रजिस्ट्रेशन केलं आहे, टोटली 50,000पेक्षा जास्त। आणि काही संघटना आहेत त्यांनी पण याला पाठिंबा दिलेला आहे आणि त्याचं एक खूप मोठ्या स्वरूपामध्ये आंदोलन एक 16 डिसेंबर ते 23 डिसेंबर 16 अगस्त ते 22 ऑगस्ट तक जंतर मंतर नई दिल्ली इथे आयोजित केलेलं आहे। आणि त्यासाठी आम्हाला पूर्ण समाजामध्ये हा मेसेज गेला पाहिजे, तरुणांमध्ये हा मेसेज गेला पाहिजे की एक आपला म्हणतात की भारत हा युवकांचा देश आहे, पण त्या युवकांसाठी रोजगाराची पॉलिसी आजपर्यंत केंद्र सरकारने म्हणा किंवा कोणत्या राज्य सरकारने म्हणा बनवलेली नाही आहे। तर याच्या पहिले केंद्र सरकारला वेगवेगळ्या निवेदन देण्यात आले
ह्या संघटनेच्या मार्फत, पण केंद्र सरकारने PMOच्या मार्फत निवेदन दिलं होतं, पण त्यांनी आजपर्यंत कोणताच रिप्लाय देण्यात आलेला नाही. म्हणून रिप्लाय न दिल्यामुळं हे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि ही माहिती आपणास देण्यासाठी आजची ही पत्रकार परिषद येथे आयोजित केली होती. आज के लिए बस इतना ही. आप देखते रहिए जय भीम इंडिया न्यूज.